वांद्रे वरळी सिलिंकवरून मी सध्या प्रवास करतोय। मात्र हा प्रवास जो आहे तो माझा कोस्टल रोड पासून सुरू झालेला आहे। कोस्टल रोड हा गेल्या अनेक महिन्यांपासून बनतो आहे आणि कोस्टल रोड अजूनही वांद्रे वरळी सिलिंकला जॉईन करण्यात आलेला नव्हता आणि त्यामुळेच नरिमन पॉइंट ते थेट वांद्रेपर्यंत हा प्रवास कोणी करू शकत नव्हता। आज मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून नवीन ब्रिजचं लोकार्पण केलेलं आहे, जो ब्रिज कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सिलिंकला जोडतो। आता हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम हे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून सुरू होतं। तब्बल 2000 मेट्रिक टन वजनाची एक तुळई यासाठी बसवण्यात आलेली होती। ओपन आर्च ब्रिज बसवण्यात आलेला होता आणि त्यावरूनच आता आपण प्रवास करतोय। पहिला प्रवास हा आहे कोस्टल रोडवरून थेट वांद्रे वरळी सिलिंकला जाण्यासाठी। एकूणच आता नरिमन पॉईंटवरून आपण वरळीपर्यंत हे अगदी 10 ते 15 मिनिटात येत होतो। आता थेट कोस्टल रोडवरून देखील वांद्रेपर्यंत आपण 10 मिनिटात पोहोचणार आहोत। त्यामुळे मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच नरिमन पॉईंटपासून ते मुंबईच्या पश्चिम उपनगरात वांद्रेपर्यंत येण्यासाठी जे 2 ते 2.5 तास वाया जात होते ते आता जाणार नाही आहेत आणि त्याऐवजी केवळ 20 ते 25 मिनिटांमध्ये आपण वांद्रेपर्यंत पोहोचणार आहोत मुंबईच्या दक्षिण टोकापासून। यामुळे तब्बल 1 ते 1.5 तास वाचेल। सोबतच मुंबईमध्ये होणारं जे ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण आहे ते देखील कमी होईल। इंधनाची जी बचत आहे ती 34% कमी होणार आहे। त्यामुळे इंधनाची बचत झाल्यामुळे मुंबईचं प्रदूषण देखील कमी होईल आणि यामुळे मुंबईकरांना याचा खूप मोठा फायदा होईल असं सांगण्यात येते। आता एकच मार्गिका सध्या खुली करण्यात आलेली आहे। शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत ही मार्गिका सुरू असेल आणि येत्या डिसेंबरपासून दुसरी मार्गिका देखील सुरू करण्यात येईल। ती मार्गिका देखील म्हणजेच वांद्रेपासून ते नरिमन पॉईंटपर्यंत जाण्यासाठीची ही मार्गिका आहे आणि ही मार्गिका आता सुरू झाल्याच्या नंतर वांद्रे वरळी सिलिंक आणि कोस्टल रोड हे एकत्र होतील आणि मुंबईतला खूप मोठा प्रवास ज्यामध्ये प्रचंड वायू प्रदूषण व्हायचं, ध्वनी प्रदूषण व्हायचं, इंधनाची बचत, इंधन खूप मोठ्या प्रमाणात खर्च व्हायचं आणि वेळ प्रचंड जायचा, ते सगळं आता बाजूला होईल आणि केवळ 20 ते 25 मिनिटात आपण थेट नरिमन पॉईंटपासून ते वांद्रेपर्यंत पोहोचू शकणार आहोत। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।